तक्रार दिलेली आहे आणि भविष्य सांगणारा अशा पद्धतीचा माणूस काहीतरी म्हणजे अशी व्यक्ती आहे आणि आता पोलिसांनी त्याला पकडलेला आहे. त्याची पूर्णपणे चौकशी चालू आहे. रुपाली चाकणकरांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आहे. तिचं आणि ती त्यांची ओळख होती, त्यांच्याकडे जाती होत्या. अनेक नेते अनेक भविष्याकडे जातात, पण मी अजिबात कुठल्याही अशा नेत्याकडे जात नाही आहे. भविष्य माझ्या हातामध्ये आहे. म्हटलं बाबांनी सांगितल्यामुळं काहीतरी आपल्याला मिळेल किंवा मिळणार नाही असं अजिबात नाही आहे. ठीक आहे, आता लोकांची भावना असते, त्यामुळं लोकांचे अनेक लोक जातात. राजीनाम्याचा जो विषय आहे, आता काय करायचं ते मुख्यमंत्री ठरवतील. तुम्ही भाषणात एक आपलं मत मांडलं की कधीतरी आम्ही सर्वजण एकत्र आले पाहिजे. प्रकाश आंबेडकर असतील किंवा इतर चळवळीतले जे नेते आहेत ते आता एकत्र आणण्यासाठी आपण काही प्रयत्न करणार आहात का? तर मी अनेक वेळेला प्रयत्न केलेला आहे, पण सगळे नेते एकत्र येत नाही आहे आणि बाकीचे सगळे नेते एकत्र यायला तयार आहेत. पण माननीय बाळासाहेब आंबेडकर आणि आंबेडकरचं फॅमिली जी आहे, आंबेडकर फॅमिलीमध्येच 3 भावाचे 3 गट आहे. प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी आहे, आनंदराज आंबेडकरांची रिपब्लिकन सेना आहे आणि भीमराव आंबेडकरांचा एक पक्ष आहे. त्यामुळं ठीक आहे, ते जरी असलेही तरी हे सगळे गट एकत्र यावेत अशी आपली भूमिका आहे. पण माझं स्पष्ट मत असं आहे की जोपर्यंत प्रकाश आंबेडकर आणि मी एकत्र येत नाही तोपर्यंत समाजाला ऐक्य झालेलं असं वाटत नाही आहे. त्यामुळं मी अनेक वेळेला प्रकाश आंबेडकरांना बोलून ते आले नाही आणि ते जेवढं रेडॉलच होते आपले 9मध्ये, त्यावेळेला बाळासाहेबांच्या शिवाय सगळे गट आमच्यासोबत आले होते. पण ते लोकांना तेवढं फोर्सफुली ऐक वाटत नाही आहे. त्यामुळं प्रकाश आंबेडकरांनीच या संबंधावर विचार करावा. त्यांच्या वंचित बहुजन आघाडीला सगळ्या जागा लढू नये. त्यांचा पक्ष अजूनही रेकग्नाइज होत नाही आहे. सगळे 48 लोकसभा लढतात, 288 विधानसभा लढतात, तरीसुद्धा गेल्या अनेक वर्षांमध्ये त्यांचा पक्ष रेकग्नाइज झाला नाही. जेवढ्याला आम्ही एकत्र होतो तेवढ्या RPI रेकग्नाइज झाला होता. आम्हाला उभं तर पूर्वी त्याचं बॉल मिळालं होतं. त्यामुळं एकट्या दुकट्याला काय पक्ष रेकग्नाइज करणं बाळासाहेब आंबेडकरांनी शक्य झालं नाही आणि माझ्या पक्षालाही महाराष्ट्रामध्ये रेकग्नायझेशन मिळणं अवघड आहे. जर एकत्र आलो तर मात्र आमच्या पक्षाला नक्की रेकग्नायझेशन मिळेल. आणि आम्ही मागच्या वेळेला काँग्रेस अलायन्समध्ये 4 खासदार आम्ही निवडून आलो होतो, त्यावेळेला आमचा पक्ष रेकग्नाइज होता. तर आता भविष्य काळामध्ये जर अशी वेळ आली तर ऐक्यासाठी